नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सूर्य रोज सकाळी का उगवतो? पाऊस आकाशातून का पडतो? किंवा चुंबक लोखंडाला का आकर्षित करते? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींचं उत्तर म्हणजे विज्ञान. आज आपण विज्ञानाच्या या अद्भुत जगाची ओळख करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान म्हणजेच काय? आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास म्हणजेच जे काही निसर्ग आहे आणि आपल्या आसपासच्या गोष्टींचा अभ्यास म्हणजेच काय रे? विज्ञान होय. म्हणजेच काय? आसपासच्या वस्तूंचं असणारं निरीक्षण, त्यावर केले जाणारे प्रयोग आणि आपले विचार यावरून जग कसे कार्य करते हे आपण समजून घेतो. यालाच आपण विज्ञान असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान म्हणजेच काय रे? निसर्ग आणि आसपासच्या गोष्टींचा अभ्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला म्हणजेच विज्ञान फक्त प्रयोगशाळेत किंवा पुस्तकामध्ये नसते, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात सर्वत्र आढळते. जसं दररोज सकाळी सूर्य उगवतो, कारण का? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हे काय आहे रे? त्या पाठीमागचं कारण आहे, म्हणजेच तिथे विज्ञान आहे. त्यासोबतच पाऊस पडतो, कारण पाण्याचा जलचक्र चालू असतो. म्हणजेच काय रे? जे काही आपण म्हणतो वॉटर सायकल, त्यामुळे काय होतं रे? पाऊस पडतो. आपण जेव्हा अन्न शिजवतो तेव्हा उष्णतेमुळे काय होतात रे? त्यामध्ये बदल होतो. हा देखील काय आहे रे? विज्ञानाचा भाग आहे. चुंबक लोखंडाला आकर्षित करते, कारण चुंबकीय बल असते. आपण मोबाईलवर बोलतो तेव्हा विद्युत चुंबकीय तरंगामुळे आवाज दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचतो. विज्ञानामुळे आपल्याला जग समजते आणि आपले जीवन सोपे होते. वीज, औषधे, मोबाईल, इंटरनेट या सगळ्यामागे विज्ञान आहे. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते. का, कसे, काय होते असे प्रश्न विचारायला सुरुवात केली की आपण वैज्ञानिकासारखे विचार करू लागतो. म्हणून विद्यार्थ्यांनो, विज्ञान हा फक्त एक विषय नाही, तर जग समजून घेण्याचा एक मार्ग आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये निरीक्षण करा, मला प्रश्न विचारा आणि शिकत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.